आज बजरंगबलींची पूजा करून सगळं काही ठीक होऊ दे आणि संकटांना समोर जायची ताकद द्या एवढीच विनंती केली. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉग मध्ये. नेहमीप्रमाणे सकाळी आवरून निघालो जिमला. जिम मध्ये पोहोचल्यावर बजरंगबलींचं दर्शन घेतलं आणि वॉर्मअप सुरू केला. आजचा फोकस होता चेस्ट आणि ट्रायसेप्सवर. या वीक मध्ये आपण लाईट वेट आणि प्रॉपर फॉर्मवर लक्ष देणार आहे आणि त्याचा रिझल्ट कसा येतोय ते बघणार आहे. मग सुरुवातीला चेस्ट साठी सगळे सेट आपण 12 होर्स घेतले आणि सगळे सेट एकदम प्रॉपर बसले. त्यानंतर केला ट्रायसेप्स वर्कआउट आणि सांगायचा विषय म्हणजे भावांनो, दिवसेंदिवस पंप तर एकदम खतरनाकच येतोय. आणि आज विषय असा झाला की जिम समोर भटकी कुत्री पकडायची टीम आलती, पण कुत्री त्यांच्यापेक्षा हुशार. त्यांना बघून सगळीच गायब झाली, एक पण सापडला नाही त्यांना. त्यानंतर 20 मिनिटं इनलाइन वॉकिंग करून आपला आजचा सेशन कंप्लीट केला आणि वर्कआउट संपून निघालो घरी. घरी पोहोचल्यावर नेहमीप्रमाणे घेतला आपला प्रोटीन शेक. त्यानंतर आपला आवरून निघालो शॉपकडे. शॉपवर पोहोचल्यावर शटर ओपन केलं आणि सगळी साफसफाई केली. कॅश काउंटर वगैरे सगळं स्वच्छ पुसून घेतलं आणि बाहेरच्या काउंटरवर सेटअप लावून ऑर्डरची तयारी केली. त्यानंतर देवपूजा करून लागलो कामाला आणि आज मंगळवार असल्यामुळे बजरंगबलींची पूजा करायला निघालो. मनापासून पूजा केली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. मग येताना गौरू शेटकडून चिप्स घेतले आणि शॉपमध्ये येऊन निवांत खात बसलो. पण तेवढ्यात लाईटच गेली. झाला म्हणलं दुष्काळात 13वा महिना. मग लाईट आल्यावर समोरच्या शॉपमधून आलेली कॉफीची ऑर्डर रेडी केली. नंतर जरा कुलकर्णीकडे गप्पा मारायला गेलो. थोड्या वेळाने थिएटरमधनं आपली गाडी काढली आणि पोहोचलो कॅफे धीरामध्ये. पण इथं पण सगळी निवांतच होती. मग थोड्या वेळाने गाडी काढून निघालो घरी. घरात पोहोचलो तर सगळी टीव्ही बघत होती. मग मस्त फ्रेश झालो आणि जेवण केलं. त्यानंतर देऊळ बंद पिक्चर बघत बसलो आणि थोड्या वेळाने आराम करायला गेलो. मग उठल्यावर फ्रेश झालो आणि कॉफी पाऊच आणायला निघालो. मग दुकानातनं कॉफी घेऊन आलो घरी आणि नेहमीप्रमाणे बनवली आपली इव्हनिंग ब्लॅक कॉफी. मग कॉफी पिऊन आपला आजचा दिवस कंप्लीट केला. भावांनो, जास्त काही टेन्शन घ्यायचं नाही, जे होईल ते बघू म्हणायचं आणि निवांत राहायचं. आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या ह्या भावाला नक्की फॉलो करा.